नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मराठी तरंगचं प्रसारण. आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये आपण एका आठवणींच्या रानामध्ये जाणार आहोत. बालपणीच्या सुरम्य आणि हव्याहव्याशा वाटणाऱ्या आठवणी आपल्याला उलगडून सांगताहेत दादाभाऊ यशवंत तांबे. तर श्रोते हो, जाऊया त्यांच्यासोबत आठवणींच्या रानामध्ये. ऐकूया आठवणींच्या पुस्तकातील बालपणीच्या काही आठवणी. लेखक आणि निवेदक आहेत दादाभाऊ यशवंत तांबे. श्रोते हो, नमस्कार. आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी यशवंत सूत तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज मी तुमच्यासमोर उलगडणार आहे माझ्या बालपणीच्या एका खास पुस्तकाचं पान, ज्याचं नाव आहे आठवणींच्या पानांचं पुस्तक. हे पुस्तक कागदाचं नाही बरं का, तर मातीत रुजलेल्या अनुभवांचं आणि निष्पाप निरागसतेचं आहे. बालपण आयुष्यातला असा काळ जिथं मन अगदी निर्मळ आणि जगणं निरागस असतं. ना कसली चिंता, ना कसली हाव, फक्त आपल्याच मस्तीत रममाण होणं आणि मिळेल त्या क्षणातून आनंद लुटणं. आई वडिलांना त्यांच्या कामात छोटीशी मदत करणं, मित्रांसोबत रानोमाळ भटकणं आणि निसर्गाच्या श्रीमंतीत रमणं, हेच तेव्हाचं जग होतं. याच निरागस बालपणीच्या आठवणी, त्यांची स्पंदनं आणि त्यांचं संस्कार मूल्य आजही आपल्याला जपून ठेवावंसं वाटतं. आज अशाच मातीच्या सुगंधानं मोहरलेल्या आठवणींच्या वाटेवरून आपण प्रवास करणार आहोत, जिथं पहाटेचा गारवा आणि रानफुलांचा दरवळ आहे. चला तर मग उघडूया आज माझ्या आठवणींच्या पानांच्या पुस्तकातील एक पान. मनात आजही अगदी ताजेतवाने वाटतात ते दिवस. शाळेत जायचं वय असलं तरी घरची कामं, गुरं ढोरं, वयाच्या मानानं पेलवतील अशी शेतीची कामं, ही सगळी जबाबदारी मला माझी वाटायची. आई वडील आपल्या लेकरांसाठी काय काय कष्ट करत असतात हे जेव्हा लहान वयातच उमगतं, तेव्हा त्यांना मदत करणं ही आपली जबाबदारीच वाटते. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला माझ्या लहानपणीची अशीच एक गोष्ट सांगणार आहे, जी आठवली की मन अगदी अलगद भूतकाळात जातं. चला तर मग करूया सुरुवात. मित्रांनो, शाळेला सुट्टी असली की त्या दिवशी आम्हाला कधी गुरामागं जावं लागायचं, कधी खांड म्हणजे गवऱ्या वेचायला जावं लागायचं, कधी शेण गोळा करायला, तर कधी गवत आणायला जावं लागायचं. अशीच एक माझ्या लहानपणीची गोष्ट. सकाळ सकाळी कोंबड्याच्या आरवण्यानं, पाखरांच्या किलबिलाटानं आणि गाई वासरांच्या हंबरण्यानं मला जाग यायची. अंगावरची गोधडी बाजूला सारून मी अंथरुणावर उठून बसायचो. बसल्या बसल्या डोळं चोळत असतानाच आईची प्रेमळ हाक कानावर यायची, दादा उठ भाऊ लवकर, दिवस उगवायला आलाय, परसाकडे जाऊन ये लवकर, तुला पुन्हा गवताला जायचंय ना. आईची अशी हाक ऐकून मी सावध व्हायचो, भानावर यायचो. रविवारी आणि सुट्टीच्या दिवसात सकाळ सकाळी वावरात जाऊन गुरासाठी गवत आणावं लागायचं. दिवस लईवर आला की गवत दिसत नाही असं आई नेहमी म्हणायची. म्हणूनच भल्या सकाळीच गवत आणायला जावं लागायचं. परसाकडे जाऊन आल्यावर चुलीतील राखेचा ढेपसा घेऊन दात घासायला सुरुवात करायचो.
त्या ढेपश्यात एकदम बारीक कच असल्यानं राख दातावर घासताना कचकच असा आवाज यायचा. तो आवाज कधी बराही वाटायचा तर कधी उगीचच मन किळसल्यावानी व्हायचं. वडिलांनी आधीच गाईची धार काढलेली असल्यानं हातपाय तोंड धुवून होतं न होतं तोच त्या दुधाची चरबी आई घेऊन यायची. फेसाळलेलं धारोष्ण दूध खास माझ्यासाठी असलेल्या एका सुंदर रेखीव पितळेच्या लोटीत ओतून आई मला प्यायला द्यायची. चरबीतून लोटीत दूध ओतताना येणाऱ्या विशिष्ट अशा आवाजानं माझे कान सुखवायचे. दुधाचा गोड वास दीर्घ श्वासानं नाकात भरून घ्यायचा आणि दुधाचा घोट घेतल्यावर त्या मधुर गोडव्यानं मन तृप्त व्हायचं. दूध पिऊन होतं न होतं तोच शेजारच्या मित्रांचा आवाज यायचा. ए दाद्या, चल लवकर, गवताला उशीर होतोय बघ. फाटलेल्या धोतराच्या 2 भागांपैकी एका भागापासून बनवलेली झोळी आई आणून द्यायची. ती खांद्यावर घेतली की लगेचच निघायचं. बबन, दिलीप, विक्रम, आशा, तुळसा, शारदा अशा बालसवंगड्यांसह आमचा सारा हा लवाजमा गवतासाठी निघायचा. सर्वजण गोळा होईपर्यंत उगवतीची वेळ जवळ आलेली असायची. गावातून पूर्व दिशेचा सुमार धरून निघालं की समोरच धुक्याची पांढरी शुभ्र चादर लपेटून बसलेला डोंगर दिसायचा आणि त्याच्या आडून हळूच डोकावणारा सूर्यनारायण जणू आमच्याकडेच पाहून हसतोय असंच वाटायचं. त्या डोंगराच्या शिखरावरून झिरपणाऱ्या पिवळ्या केशरी तांबूस किरणांचा मोहक साज मनाला मोहून टाकायचा. अशा या सोनसळी अभिषेकात अवघा निसर्ग ओथंबून निघायचा. वाटायचं आता संपूर्ण आसमंत जणू दिवसाच्या स्वागतासाठी विविध रंगांनीच नटलेला आहे. निळ्या, लाल, पिवळ्या रानफुलांनी सजलेल्या पाऊल वाटेवरून चालताना पायाखालच्या धरणी आईच्या मायेची ऊब पायांना जाणवायची. त्या क्षणांना स्पर्श करताना मनात एक वेगळीच अनामिक शांततेची जाणीव व्हायची. ह्या पाऊल वाटेच्या कडेनं गुलवासाची गुलाबी, धोत्र्याची पांढरी तर तरवडाची पिवळी फुलं खूपच मोहक वाटायची. विविध रंगी गवत फुलांवरून वेगवेगळ्या रंगांची फुलपाखरं ह्या फुलावरून त्या फुलावर उडताना पाहण्याची मजाच काही और असायची. कितीतरी फुलपाखरं पकडायचा मी प्रयत्न करायचो. कधीतरी यशही यायचं. अशा या फुलपाखरांना जवळून पाहताना व त्यांच्या पंखावर असणाऱ्या नैसर्गिक रंगांची चमक पाहून मन हरखून जायचं. नागर मोथ्याचा वास तर विचारूच नका. जणू मातीत खोल दडलेला एक कस्तुरीचा तेजस्वी सुवासिक गोळाच, जो हळूहळू वाऱ्यावर विरघळत आजूबाजूचा परिसर सुगंधित करत मनालाही ताजतवानं बनवायचा. थंडीचे दिवस असल्यानं उत्तरेकडून येणारं गार वारं कधी आल्हाददायक तर कधी झोंबणारं असायचं. कधी ह्या बोचऱ्या वाऱ्यानं चांगलीच हुडहुडी भरायची. हातपाय उकलायचे तर ओठ फाटून कधी कधी त्यामधून रक्तही यायचं. गारठ्यानं हाताच्या व पायांच्या बोटांना वांब यायची. त्यामुळं काही काळ चांगलाच त्रास जाणवायचा. परंतु सूर्य थोडा वर आला की स्वच्छ ऊन पडायचं व त्या उन्हाच्या जराशा उभेनं बरं वाटायचं. थोडी हुशारी यायची. मग काय, त्या उबदार आणि स्वच्छ उन्हाच्या साक्षीनं बोचणाऱ्या वाऱ्याचा त्रास विसरून पुन्हा आम्ही सारे मन मोकळेपणाने हुंदडायचो. तर अशा ह्या रम्य वातावरणात आम्ही सर्वजण हसत खेळत गप्पा मारत एकमेकांच्या खोड्या काढत वावरात कधी पोचायचो ते कळतच नसं. कुणी बांधावर, कुणी माळावर तर कोणी वावरात घुसून गवत घ्यायला सुरुवात करायचो.
आज लवकर आणि जास्तीत जास्त गवत कोण घेतंय याची आमच्यात जणू एक स्पर्धाच लागायची. वाऱ्यासोबत खेळणाऱ्या लाल पांढऱ्या तुऱ्याचा डौलदार कोंबडा लांबूनच नजरेत भरायचा. शिपी, हरळ, पवना, चिमणचारा अशा प्रकारची ही गवतं आणि पाथरी तिचं तर विचारूच नका हो. ही जिथं तिथं जमिनीवर पसरलेली असायची. जणू जमिनीवर मौसूद अंथरूणच टाकलंय आणि त्यावर दैवाराचे पडलेले थेंब मोत्यासारखे चमकायचे. पिवळ्या रंगाचा साज घातलेली कुरमुडीची फुलं सुद्धा वाऱ्यासोबत चांगलीच नाचायची. मध्येच जाड पानांचा केणाही भेटायचा. विहिरीच्या कडेनं थारोळ्याच्या आजूबाजूला कडू टाकळा, कावळीचे वेलही दिसायचे. तर पिवळ्या फुलांचं बिलायत पण पाहायला मिळायचं. ज्वारीच्या रानातून राजगिरा, करडई अशी आंतरपिकंही असायची. अधूनमधून व्हाल्याचं घुगणं, पारव्याचं गुटुरघू ऐकू यायचं. कधी साळुंक्या, कोक्यांचा चाललेला धिंगाणा दिसायचा. चिमण्या, कावळे, कोळसा, लालबोचे, सुगरण आणि क्वचित मोरही दिसायचे. आमची चाहूल लागली की भरकन पोपटांचे थवेच्या थवे आकाशात उडायचे. तर करकुच्याचे व बगळ्यांचे आकाशात धनुष्याच्या आकाराचे दिसणारे व शिस्तबद्ध उडणारे थवेच्या थवे दिसायचे. जणू त्यांची शिस्तबद्ध एखादी कवायतच चाललेली आहे असंच वाटायचं. कधी पांढरे शुभ्र कापसासारखे दिसणारे ससे व त्यांची पिल्लं टुनूक टुनूक उड्या मारत जवळून जाताना दिसायचे. तर कधी खोकडंही दिसायचे. जमिनीत किंवा तालीमध्ये त्यांनी केलेलं त्यांचं घर म्हणजे खोपाही पाहायला मिळायचा. अशी ही निसर्गातली रंगबिरंगी दुनिया पाहायला मिळायची. तर सळसळणाऱ्या झाडांच्या पानांचं व वेगवेगळ्या पशुपक्ष्यांच्या आवाजाचं अनोखं संगीत ऐकायला मिळायचं. शहरासारखी कसली गडबड नाही की गोंधळ नाही. कानात व मनात हा सारा निसर्गाचा समृद्ध ठेवा साठवताना रोजची सकाळ आम्हाला एक वेगळीच वाटायची. वाकडी तिकडी वाढलेली बाभूळ, सरळसोट उभी असणारी रामकाठी, आरोग्यदायी कडुलिंब, कुठं कुठं आंब्याची झाडं असायची पण ती तुरळकच. उंडीच्या रानातलं एकमेव वडाचं झाड, त्याला आम्ही उंडीचा वड म्हणायचो. त्याप्रमाणेच पळसातल्या रानातलंही पळसाचं एकमेव झाड. होळी आणि रंगपंचमीच्या काळात त्याची फुलं आणून आम्ही सर्वजण रंग खेळायचो. डोक्या इतक्या किंवा त्याहीपेक्षा उंच वाढलेल्या जोंधळ्याच्या वावरात शिरलो की ताटांना लागलेला चिकटा सर्वांगाला लागून कपडे आणि अंग दोन्ही चिकट व्हायचं. तर करडईच्या बोंडांची काटं गवत घेताना अंगाला व हाताला बोचायची. कधी ज्वारीची ताटं खायची तर कधी 3 दगडाची आकटी पेटून त्यावर भरात आलेल्या ज्वारीची कणसं भाजून छानपैकी हुरडा खायचा. गवताला गेलं की असा हा निसर्गाचा सारा देखणा परिसर आम्हाला नेहमीच पाहायला मिळायचा. नारबा, पासोडी, कमनखेळा, पांढरी, उपळी, बेंदाड, पडळी अशी नानाविध वावरांची गमतीशीर नावं आणि अशा विविध प्रकारच्या नावांच्या वावरांनी आम्ही सर्वजण गवत घ्यायला जायचो. गवत घेत घेत वाळकाच्या येलाला लटकलेल्या पिवळ्या चुटूक झालेल्या पिकलेल्या वाळकांचा वास तर इतका गोड आणि मधुर यायचा की ती वाळकं कधी एकदा उरबाडून घेतोय असंच व्हायचं. शेरणी, बोर असा रानमेवाही भेटायचा. गवत घेत घेत 2-4 ठिकाणी त्या गवताचे छोटे छोटे ढीग करायचो. जेवढं पाहिजे तेवढं गवत झालं असावं असा अंदाज आल्यावर पाठीवरची झोळी काढून ते कापड जमिनीवर सरळ अंथरायचं आणि अगोदर घेतलेल्या गवताचे जे छोटे छोटे ढीग केलेले होते ते शोधून घेऊन यायचे व जमिनीवर अंथरलेल्या झोळीच्या कापडात
ते सर्व गवताचे ढीग एकत्र करायचे व मग त्याचं मोठं गठुडं तयार व्हायचं. तोवर सगळेजण गोळा व्हायचे. मग ज्याच्या त्याच्या हाती लागलेला रानमेवा, जसा बाभळीचा डिंक, वाळक, शेरणी, बोरीची बोरं खात खात गप्पा मारत डोक्यावरली गवताची गठुडी घेऊन आम्ही गावाकडे परतायचो. घरातली माणसंही माईपोटी आतुरतेने वाट बघायचे, तर गोठ्यातली जनावरं चारा खाण्यासाठी वड घ्यायचे. गड्यांनो, आई वडिलांना घरातल्यांना केलेलं हे छोटंसं सहकार्य म्हणजे त्यांच्यासाठी मोठा आधार ठरायचा. लहानपणी अशीच छोटी छोटी कामं करताना काहीतरी नवनवीन जाणून घेता यायचं, नव्यानं काहीतरी शिकता यायचं, माहितीही मिळायची व मदतही व्हायची. हे सर्व करत असताना स्वतःतला आत्मविश्वासही वाढीस लागून नवनवीन काहीतरी करण्याची कला आत्मसात व्हायची. घरातल्या मोठ्या माणसांच्या कामात थोड्याफार सहभागाच्या निमित्तानं असा हा निसर्गाचा सोहळा, समृद्ध निसर्गाची श्रीमंती अजूनही मला खूप खूप आठवते. आणि मला याचंही कौतुक वाटतं की या अशा समृद्ध क्षणांची मला सोबत मिळाली. त्या सुवर्ण क्षणांच्या आठवणींचा साक्षीदार मला होता आलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. बालपणीच्या आठवणींच्या पानांचं हे पुस्तक वाचताना हळव्या क्षणांच्या स्मृतीनं मन गहिवरून येतं. कालांतरानं विस्मरणाच्या धुक्यात हरवलेले ते क्षण या शब्दांच्या वाटेनं पुन्हा नजरेसमोर येतात. मायेच्या उबदार सावलीत, रानफुलांच्या सुवासात आणि धरणी आईच्या सान्निध्यात घालवलेली ती निष्पाप निरागस वर्ष. आजही त्या आठवणींना मनात अलगद स्पर्श केला की वाटतं वेळ गेली असली, पण त्यातले भाव, स्पंदनं आणि त्यांचं आपल्यावरचं संस्कार मूल्य अजूनही टिकून आहे. हीच तर खरी आठवणींची श्रीमंती, जी मनाच्या कप्प्यात जपून ठेवावीशी वाटते, पुन्हा पुन्हा उघडावीशी वाटते आणि शेवटी नकळत डोळ्यात पाणी आणते, समाधानाचं, प्रेमाचं, ओलाव्याचं. रसिक श्रोते हो, माझ्या बालपणीचं विश्व उलगडणारी आठवणींच्या पानांचं पुस्तक ही कथा तुम्ही साहित्य सौरभ कार्यक्रमातून आत्ताच ऐकली. तुमच्या आठवणींनाही यातून नक्कीच उजाळा मिळाला असेल अशी आशा आहे. तुमचे विचार, तुमचं प्रेम आणि तुमचा अभिप्राय माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा. माझा मोबाईल क्रमांक आहे 75 88 18 42 77. या नंबरवर मला आपला अभिप्राय जरूर पाठवा. एका नव्या साहित्यकृतीसह पुन्हा भेटूयात पुढील साहित्य सौरभ या कार्यक्रमातून. तोपर्यंत मी यशवंत सूत दादाभाऊ तांबे आपल्या सर्वांची रजा घेतो आणि पुन्हा भेटेपर्यंत सर्वांना मनपूर्वक नमस्कार.